Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पुढचा मतदारसंघ बघायचा झाला तर दोन झालेले आहेत. हा उत्तर पश्चिम, अगेन शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत असलेली, ज्या ठिकाणी या वेळेसचं चित्र पाहिलं तर आपल्याला जोगेश्वरी पूर्व म्हणजे खरं तर रवींद्र वायकर ज्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्या जोगेश्वरी पूर्वमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे या वेळेला. आणि गेल्या वेळेला जर पाहिलं तर दिंडोशीमध्ये संजय निरुपम यांना लीड मिळालेला होता. उर्वरित सुद्धा सगळे मतदारसंघ हे गजानन कीर्तिकर यांनीच लीड घेतलेलं होतं. पण इथे आत्ताचं 2024 ची स्थिती पाहिली सर तर हा पट्टा खरं तर तुमचा, तुम्हीच याच्यामध्ये जास्त चांगलं सांगू शकाल की इथे कशा पद्धतीने शिवसेना फुटीचा परिणाम झालेला आहे आणि तो आता वोट ट्रान्झिशनवर कितपत जाणवतो. कारण गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम या ठिकाणी तर 53% मतदान झालेलं आहे. आणि अंधेरी पश्चिम मध्ये स्वतः ऋतुजा लटके या तिथल्या आमदार आहेत, राईट? बरोबर. हा, म्हणजे शिवसेना युबीटीच्या तिथले आमदार आहेत. बाकी सगळे हे आता युती सोबतचे आहेत. सो इथल्या चित्राबद्दल तुम्ही कसं सांगाल? असं आहे की या विधानसभा मतदारसंघात आपण जर बघितलं ना तर सगळ्यात जास्त लीड हा गजानन कीर्तिकरांना शिवसेनेने मिळवून दिलेला आहे. शिवसेनेच्या मतांमुळे म्हणजे अंधेरी ईस्ट 96,000 मतं पडली होती. मी ॲब्सोल्यूट नंबर्स मध्ये सांगतोय. 2019चं त्यांचं लीड दिसतंय. 96,000 मतं पडली होती. यावेळेस 56% मतदान आहे तिकडे, बरोबर त्यावेळेस. आणि वन साइड लीड होता त्याच्यामध्ये अंधेरी. त्याच्यानंतर आपण जाऊया गोरेगावला कीर्तिकरांचा लीड कमी, तिकडे सुद्धा कीर्तिकरांना प्रचंड लीड मिळालेला आहे. 1,11,000 मतं कीर्तिकरांची गोरेगाव मधली आहेत. तिथे भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंग आहे खरं बघायला गेलं तर. पण ते म्हणजे तिथे भाजप वर्सेस शिवसेना अशीच खरं तर लढाई आहे नंबर 1 नंबर 2 ला. आणि 14ला सुद्धा भाजप तिकडे जी निवडून आली ती अवघ्या 7,000-8,000 मतांनी सुभाष देसाईंना हरवून तिकडनं निवडून आली होती, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार तिकडनं. तिसरा त्यांना जो लीड मिळालेला आहे तो जोगेश्वरी ईस्ट मधनं मिळालेला आहे, जिथे पुन्हा त्यांना 1 लाखापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. आता हे का झालंय तर त्यात आता जोगेश्वरी ईस्टचे जे आमदार आहेत रवींद्र वायकर हे आलेले शिंदेबरोबर. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आली आहे की ते जरी आले असले तरी तिकडचं शिवसेनेचं खालचं जे पूर्ण नेटवर्क होतं ते मात्र त्यांच्या बरोबर आलं नाहीये. जोगेश्वरी ईस्ट मध्ये सुद्धा तिकडे उज्ज्वला मोडक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आहेत, त्या खरं तर विधानसभेच्या दावेदार पण आहेत तिकडच्या. त्यांच्या नेटवर्कवरती आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवरती रवींद्र वायकरांना काही प्रमाणात विसंबून राहावं लागलं त्या ठिकाणी. तर जोगेश्वरी ईस्ट त्याच्यानंतर अंधेरी ईस्ट हे 2 मतदारसंघ असे आहेत की जिथे अमोल कीर्तिकर एक्सपेक्ट करतायत की त्यांना लीड मिळेल. तिसरा मतदारसंघ जो गेल्या वेळेस त्यांचा लीड फार कमी फरकाने निरुपमना लीड होता, कारण तिथे मला तर ही आकडेवारी ऍक्च्युली कळत नाही की अशीच आहे का, पण तरी सुद्धा तिथेही खरं तर गजानन कीर्तिकरांचा परफॉर्मन्स चांगला आहे. आणि यावेळेस, आणि तो ओरिजिनल त्यांचा मतदारसंघ होता विधानसभेचा, तिथे सुनील प्रभू आमदार आहेत. शिंदेचा दावा आहे की सुनील प्रभू त्यांच्याच बाजूने आहेत, पण तरी सुद्धा शिवसेना युबीटीला असं वाटतं की दिंडोशी मतदारसंघात सुद्धा त्यांना चांगला लीड मिळेल. आणि तिसऱ्या बाजूला गोरेगावमध्ये जो 1,11,000 मतं गजानन कीर्तिकरांना पडली होती तेवढी मतं काही रवींद्र वायकर यांना यावेळेस पडणार नाहीत. तिकडे गेला बाजार काँग्रेसची 35-40,000 मतं आहेत, त्याच्यामध्ये शिवसेनेची ॲडिशनल मतं म्हणजे जी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची किंवा जी काही मतं त्यांना पडतील त्याच्यामुळे तिकडे यांची मतं पण कमी होतील. आणि तिकडे काही प्रमाणात का होईना पण वायकर लीडवर असू शकतात, पण तो लीड फार कमी झालेला असेल. म्हणजे ज्या पद्धतीने 67% वर्सेस 27% अशी जी लढाई होती ती आपल्याला 40-42% येऊन थांबलेली दिसेल. 2-4% फरक त्याच्यामध्ये असेल. त्यामुळे मेन लीड हा जो अंधेरी वेस्टला अमित साटम यांच्या भागातनं मिळणार आहे यांना, आपल्या रवींद्र वायकरना, तो लीड जर इतर मतदारसंघांमधनं अमोल कीर्तिकर कापू शकले तर कमीत कमी 4 विधानसभा मतदारसंघ इकडे असे आहेत की ज्याच्यामध्ये अमोल कीर्तिकर फायद्यामध्ये जाऊ शकतात. अर्थात तो लीड किती प्रमाणात ते कापू शकतात हा मुद्दा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून हा मतदारसंघ कुठेतरी युबीटी पॉझिटिव्हली बघतीये या मतदारसंघाकडे. त्यात परत वायकरांची स्टेटमेंट्स, वायकरांची कॅम्पेन लेट सुरू होणं, त्याच्यामध्ये कोहेसिव्हनेस नसणं, त्यांच्या कॅम्पेनमध्ये त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त मनसेचे कार्यकर्ते दिसणं, कारण भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विधानसभेमध्ये त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला. पण जो ॲब्सोल्यूट नंबर्समध्ये लीड आहे म्हणजे 50,000 मतांचा लीड, म्हणजे आता बघ ना तू गोरेगावमध्ये ऑलमोस्ट 54,000 मतांचा लीड आहे, 60,000 मतांचा लीड आहे ऑलमोस्ट तिकडे.
म्हणजे हा लीड इतर विधानसभा मतदारसंघांमधनं तोडणं मुश्किल होऊन जातं लोकसभेच्या वेळेस. म्हणजे 60-70 हजाराचा लीड असतो तो इतर 4 मतदारसंघांमधनं तोडणं मुश्किल होऊन जातं. तेवढा लीड त्यांना मिळू शकणार नाही. तिथे जर तो लीड 5-10 हजारामध्ये कमी झाला आणि तू बघितलंस तर गोरेगावमध्ये यावेळेस 53% मतदान झालंय, म्हणजे बऱ्यापैकी ठीकठाक मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. पण जोगेश्वरी पूर्वमध्ये इथे मात्र 57% मतदान आपल्याला दिसतंय. म्हणजे इकडे भाजपचं मतदान पूर्णपणे वायकरांकडे जाईल, पण शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडलेली असेल, त्याच्यामुळे इकडचा लीड सुद्धा कमी होऊ शकतो. ही परिस्थिती फार इंटरेस्टिंग होणार आहे. त्याच्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा आपल्याला असं ना 20-25 हजाराच्या घरात बघायला मिळेल नक्की कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीने लीड जाऊ शकतो. त्यामुळे कीर्तीकरांसाठी दिंडोशी, अंधेरी पूर्व आणि काही प्रमाणात गोरेगाव आणि थोडा वर्सोवा सुद्धा. या उलट वायकरांच्या दृष्टीने जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि काही प्रमाणात वर्सोवा ही गोष्ट बघणं आपल्यासाठी इंटरेस्टिंग असेल. अनुषा, माझ्याकडनं खरं तर चुकून अंधेरी पश्चिम झालेला उल्लेख, अंधेरी पूर्वच्या आहेत ऋतुजा लटके. खरं तर या संदर्भात बोलायचं झालं तर साठे सर, कारण की जोगेश्वरी पूर्वचा उल्लेख फार महत्वाचा ठरतो की जिकडनं जर रवींद्र वायकर हे नीच फक्त पक्षांतर केलेलं असेल आणि त्यांचं ग्राउंड लेवलवरचं केडर असेल किंवा तिथला जो मतदार असेल की जो शिवसेनेकडे पाहून मतदान करतोय, जर केडरने तेवढं ऍक्टिव्हली काम केलं नसेल तर कदाचित ते मतदारांपर्यंत पोहोचणार नाही. पण धनुष्यमान वायकरांकडे आहे, याचा एक प्लस पॉईंट आहे जे कदाचित मतदारांना ज्यांना कल्पनाच नसेल काय घडले मधल्या काळामध्ये. या सगळ्या मिक्सचरमध्ये जोगेश्वरी मधलं मतदान हे कशा पद्धतीने असू शकतं, ते शिवसेना ठाकरे गटाकडे वळेल की ते वायकरांकडे जाईल, हा एक प्रश्न आहे. आणि सोबतच कीर्तीकरांसंदर्भात बोलायचं झालं तर गजानन कीर्तीकर आहेत युतीसोबत, पण अमोल कीर्तीकर आहेत उमेदवार महाविकास आघाडीचे तिथनं. आणि स्वतः आपण पाहिलेलं आहे, कालच खरं तर ती क्लिप सोशल मीडियावर फार चर्चेत येत होती, ती म्हणजे की झीने घेतलेली, की ज्याच्यामध्ये गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी या स्वतःहून सांगतायत की त्यांना हे पटलेलं नाहीये की शिंदेंना सलाम हे गजानन कीर्तीकर हे कसे काय ठोकू शकतात जेव्हा की ते सिनियर आहेत, तर त्यांचं मतदान हे अर्थात त्यांच्या मुलाला गेलेलं आहे. हा सुद्धा एक तिकडे वेगळा पद्धत आपल्याला पाहायला मिळू शकते की कीर्तीकर यांचं जे केडर असेल त्यांनी गजानन कीर्तीकर यांच्याकडे पाहून महायुतीच्या बाजूने काम केलेलं असणार आहे की ते अमोल कीर्तीकर हे उमेदवार आहेत म्हणून त्यांच्या बाजूने वळलेलं असणार आहे. सो जोगेश्वरी, दिंडोशी आणि अंधेरी पूर्व ह्या शिवसेनेच्या विधानसभा निहाय ताकद असलेल्या मतदारसंघांवर कीर्तीकर, अमोल कीर्तीकर हे तिथनं निवडून येऊ शकतील, इतकं त्यांना लीड तिथनं मिळेल का? तुम्हाला पण असंच वाटतं का की इकडनं काटेकी टक्कर असेल? मला असं वाटतं की शिवसेना उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला ज्या हमखास जागा मुंबईमध्ये आपल्याला मिळतील असं वाटत होतं त्याच्यामध्ये अमोल कीर्तीकरांची होती. आणि अमोल कीर्तीकर हे अगदी सुरुवातीलाच त्यांची उमेदवारी जाहीर झालेली होती. दुसरीकडे रवींद्र वायकरांची उमेदवारी अत्यंत शेवटच्या क्षणी आणि सगळ्यांना धक्का देणारी अशी होती. त्यामुळे हे अगदी सुरुवातीपासून आपण बघतोच आहे. आता ही जी आकडेवारी समोर आलेली आहे त्याच्यात सुद्धा मगाशी आपण जो उल्लेख केला की मराठी मतदार हा कुठल्या प्रकारचा मराठी मतदार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. जोगेश्वरी पूर्व मधला हा जो मराठी मतदार आहे तिथे मुख्यतः चाळींची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कोकणातनं आलेले जे मराठी माणसं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोगेश्वरीमध्ये राहतात आणि ती थोडीशी निम्न मध्यमवर्गीय किंवा अशा पार्श्वभूमीची आहेत, मध्यमवर्गीय अशा पद्धतीची, पण ती त्यांच्यामधला शिवसेनेची जी आत्मीयता आहे ती जास्त प्रमाणातली आहे. ती बाळासाहेब ठाकरे म्हणजे ओरिजिनल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत त्यांना जास्त आत्मीयता असण्याची शक्यता आहे. आणि रवींद्र वायकरांनी अगदी शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीने उडी मारली ती त्यांनी नाईलाजाने मारली हे सगळ्यांना याची कल्पना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी अलीकडे आदित्य ठाकरे म्हणजे अलीकडपर्यंत असं आपण म्हणून आदित्य ठाकरे सातत्याने इतर नेत्यांवर टीका करताना आपल्याला दिसतात, पण वायकरांचा उल्लेख मात्र ते वायकर साहेब तिकडे गेले, बघा ना त्यांना कशा पद्धतीने हे केलं, त्यांना कसं त्रास दिला. हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे. म्हणजे ते वायकरांना नाईलाजाने ते तिकडे गेलेत, बळीचा बकरा असल्यासारखे ते तिकडे गेलेत अशा पद्धतीने ते पेश करतात. याचं स्पष्ट कारण मला असं दिसतं की वायकर जरी इकडे असले तरी त्यांचे जे खालचे कार्यकर्ते ज्याचा आता आपण उल्लेख केला किंवा त्यांचे जे मतदार आहेत खुद्द जोगेश्वरी मधले ते आपल्या सोबत राहावेत आणि आहेत असा त्यांना भरोसा वाटतो आणि त्यांना आवाहन करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आता अंधेरी पूर्वच्या निवडणुकीची मी आठवण करू देऊ इच्छितो. पूर्वीही मी बोललेलो आहे की अंधेरी पूर्वची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाने प्रचंड प्रतिष्ठेची केली, पोटनिवडणूक म्हणतोय मी उज्ज्वला, आणि त्यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांना आत्ताच आम्ही दाखवून देऊ अशा पद्धतीने आशिष शेलारांनी खूप स्टेटमेंट्स त्यामध्ये केली.
सर्वोच्च न्यायालयात सुद्धा प्रकरण गेलं होतं उज्ज्वला लटकांच्या विरोधामध्ये. त्यावेळेस एक तक्रार दाखल करण्यात आली भ्रष्टाचाराची वगैरे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ऐन वेळेस त्यांनी यामधनं माघार घेतली आणि त्याचं कारण दिलं की त्यांच्या पत्नी आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीने. आता ही गोष्ट तर सुरुवातीपासूनच स्पष्ट होती की त्या पत्नी आहेत, त्यांना अमुक आहे वगैरे. तरी सुद्धा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताणल्यानंतर माघार घेतली. याचं स्पष्ट कारण हेच आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत एक बांधिलकी असणारा मतदार अंधेरी पूर्वमध्ये नक्की आहे आणि तोच हात या अमोल कीर्तीकरांना सुद्धा मिळण्याची शक्यता. आता गजानन कीर्तीकरांच्या संदर्भात तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की गजानन कीर्तीकरांनी अगदी सुरुवातीपासून ही स्टेटमेंट्स दिलेली आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते खरं तर म्हणजे नाईलाजानेच आलेले असावेत अशा पद्धतीनेच त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहेत. मध्यंतरी त्यांनी ईडीच्या गैरवापराबद्दल थेट एक विधान केलेलं होतं जे की भारतीय जनता पक्षाला खूप झोंबलेलं होतं. तर मला असं वाटतं की कीर्तीकर हे मनाने तिकडे असले तरी सुद्धा खरं तर त्यांचा जीव हा अमोल कीर्तीकरांबरोबर आहे असं एक चित्र जाईल किंवा असं एक मेसेज जाईल, अशाच पद्धतीचं राजकारण गेल्या याच्यामध्ये झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जर का एकत्रित विचार केला तर मला तरी असं वाटतं की अमोल कीर्तीकरांची बाजू ही सध्याच्या काळामध्ये थोडी वरचढ वाटते या मतदारसंघात. सरांना काय ऍड करायचं? नाही, मला फक्त एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं होतं की इंटरेस्टिंगली यावेळेस अंधेरी पूर्वमध्ये एक इंटरेस्टिंग युती बघायला मिळाली आहे. म्हणजे गेल्या वेळचे भाजपचे जे उमेदवार होऊ शकले असते ज्यांना माघार घ्यावी लागली ते मुरजी पटेल आणि प्रदीप शर्मा जे शिंदेकडनं तिकीट इच्छुक आहेत. म्हणजे ते नाही त्यांच्या पत्नी कदाचित त्यांना विधानसभा लढवायची तिकडनं. हा एक वेगळा संघर्ष आपल्याला विधानसभेच्या वेळेस बघायला मिळेल तिकिटावरनं. पण या दोघांनी यावेळेस वायकरांच्यासाठी प्रचार केलाय. त्यामुळे अंधेरी पूर्वची परिस्थिती काय असेल, आणि हे दोघंही नॉन मराठी आहेत, ही गोष्ट महत्वाची आहे. डटकेनं पडणारी मतही मराठी मतदार होते. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला तीच लढाई बघायची आहे की त्यामुळे मराठी मतं जी आहेत ना ती अत्यंत क्रुशल आहेत. या ज्या आत्तापर्यंतच्या मतदारसंघांबद्दल आपण बोललो ना, ती मतं कोण किती खेचतं, भाजप किती खेचतं किंवा शिंदेकडे किती खेचली जातात, याच्यावरती यावेळच्या लोकसभा निवडणुकीचं मुंबईतल्या खास करून हे डिपेंड असणार आहे असं दिसतंय. नक्कीच मराठी मतांवर दावा करणारे 3 पक्ष आहेत, त्याच्यामुळे बघायला हवं की ती मतं कोणाकडे वळतात. आपण तोवर पुढच्या मतदारसंघाकडे वळूया.